न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमध्ये विराट हिंदू संमेलनाला नागरिकांतून प्रचंड प्रतिसाद। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे रविवार 5 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानामध्ये विराट हिंदू संमेलन घेण्यात आले होते। कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या सेवेला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा विराट हिंदू संमेलन घेण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आदिमठ संस्थान धारेश्वरचे डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महाराज, तसेच संचालिका जनकल्याण पतसंस्था व शैक्षणिक विभाग प्रमुख सेवा भारती कराडच्या सौ पूनम नितीन वास्के व प्रांत तरुण व्यावसायिक मंडळ सदस्य संघवक्ते श्री अजयराव कुलकर्णी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आली होती। त्यानंतर बालकलाकार प्रियांश अमोल थोरात कळेद्रवाडी व पृथ्वीराज पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट शिवरायांचा पोवाडा म्हणून सकाळी हिंदूंची मने जिंकली। तसेच देवराज धस या विद्यार्थ्याने सुंदर पकवाजाचे बोल वाजवून दाखवले। यावेळी सेवेकऱ्यांनी साक वाजवून कार्यक्रमाला शोभा आणली। त्यानंतर शाळेतील मुलींनी संकटकाळी आपली सुटका कशी करायची हे रंगमंचावर करून दाखवले। यावेळी पोवाडा गाणाऱ्या मुलांचे व मुलींचे नागरिकांनी कौतुक केले। तसेच उंब्रजमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू आहे। याकरता सर्व नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष बेडके यांनी केले। सर्वांच्या मदतीने शिवरायाचा अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभा करता येईल असे ते म्हणाले। त्यानंतर सौ पूनम वास्के यांनी पर्यावरणाचे महत्त्व व लहान मुलांना संस्कार कसे घडवावे, त्यांच्याकडून दररोज प्रार्थना, श्लोक, हनुमान चालीसा म्हणून घ्यावा व आपल्या हिंदू धर्माचे महत्त्व त्यांना पटवून सांगावे, असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून मार्गदर्शन केले। डॉक्टर निळकंठ शिवाचार्य महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी असे म्हणून आपल्या मधुर वक्तव्यातून सर्व नागरिकांची मने जिंकली। त्यानंतर सर्व वक्त्यांनी स्त्री ही घरची लक्ष्मी असते, कुटुंबातील सर्व सदस्यांनी रागद्वेष विसरून सर्वांनी एकत्र येऊन हिंदू धर्माविषयी चर्चा करावी व आपल्या हिंदू धर्माचा अभिमान राखावा, असे आपल्या वक्तव्यातून सांगितले। त्यानंतर राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांचे सेवेकरी नितेश पाकले, संजय पाटील, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, महेश भागवत यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले। या विराट हिंदू संमेलनाला प्रशासनाचे सहकार्य लाभले व हा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।